हाय राम राम जी. चला हो का मस्त. आज आणलं बघा गहू घेऊन आले रानातून. ह्या का आता अंड खायचं चाललंय दोघांचे अंडे उकडलेत बघा. हो का ह्या का अंड्याचं कालवण बनवायचं आता आपल्याला मस्तपैकी अंड्याची भाजी बनवते. आल्याच्या नंतर ह्या का रोट्या आणि भाकरी, ज्वारीची भाकर. ह्या का तुटत्यात माझ्याकडनं होतच नाहीत, तुटायला लागल्यात भाकरीला ह्या ज्वारीच्या. तर त्याच्यामुळे हे बघा अशा मोठ्या मोठ्या करते. आता काय करायचं, पण लय आवडते ज्वारीची भाकरी. बाजरीची झाली, ज्वारीची झाली, गव्हापेक्षा जास्त हीच आवडतात. तर चला मस्त आहे बघा येऊन स्वयंपाक केलेला आहे आणि छानपैकी आता पोरांना अंडी उकडून दिल्यात. म्हणलं खा, रोहन आजारी आहे. मस्त आहे ना, रोहन आजारी चालतं लय. तर त्याला आणून दिलं, काय रे आणलं औषध आणि 2 इंजेक्शन मारली संगच त्याला. रोहनला 2 इंजेक्शन मारली. इंजेक्शन आणि ऋषीने आज मीच केलं गव्हाचं काम. तर आता उद्या ऋषीची रात्रपाळी चालू झाली बघा. उद्या सोमवार आहे ना, तर उद्यापासून ऋषूची रात्रपाळी चालू आहे ना. ऋषू रोहनची तर दिवस पाळी आहे, ऋषीची रात्रपाळी चालू होईल. तर चला आता त्यांनी ते खाल्लं, त्याचं खाईल आणि आता बाकीच्या अंड्याचं कालवण बनवते मी. तर कालवणासाठी छानपैकी आपल्याला बनवायची अंडा कढी. अंडा मसाला बनवते. स्वयंपाक चालूच आहे माझा बरं का, पण मग म्हणलं चला तुम्हाला पण बोलावं जरा आणि सांगा. ह्या चाललंय मस्त व्हायला लागलेलं आहे भाजी. आता ह्याच्यातच टाकून देणार आहे, थोडीशी तरी बनवणार आहे. हाय राम राम जी. चला हो का स्वयंपाक चाललाय. आता रंगच दिसेल बघा मस्त पैकी कलर. आता रोज रानात जाईल ना, ते सगळं तोंड सगळं काळं पडणार, हात फित सगळं. कारण रानामध्ये आता पार असंच होणार 10-15 दिवस. आज आणले बरं का आपण. आता राहिलेलं उद्या मी परत जाणार आहे. ठीक आहे. आज पोरांची सुट्टी होती शाळेची, नाही का रे, कामाची सुट्टी होती. कामाची, शाळेचंच लक्षात येत आहे. कारण शाळा सोडली त्यांनी, आता कामं करतात. तर त्यांची कामाची सुट्टी होती आज. तर मग म्हणलं चला बाबा संडेमध्ये आपलं घेऊन यावं. तर आणल्यात मस्तपैकी. तर म्हणलं छोटासा एक व्हिडिओ बनवावं. ऋषीचं बघ कसं चाटून पुसून चाललंय खायचं. तुला काय वाटलं, तू बघत नाही बा, तुला कोण बघतोय की आम्ही काय. नेमकं काय चाललंय तुझं. चला मस्त अंडी उकडल्यात आणि ना भात नाही बनवला आज. भात नाही बनवला, काही नाही, छानपैकी चाललेलं आहे असं स्वयंपाक. आणि या तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला. जेवायला या. चला आता आहे ना दाखवली मस्तपैकी. हे बघा मसाला चांगला तयार झाला ना, म्हणजे मग ह्याच्यात टाकलेलं काय सांगू का, 2-4 लवंग, अजून काळी मिरी, अद्रक, लसण, हिरवी मिरची, कांदा, टमाटर, हळदी, लाल तिखट आणि नमक. बस ह्याच्याशिवाय काही नाही बरं का. आता एवढ्यात ही ग्रेव्ही तयार केलेली बघा. अशी मस्तपैकी ग्रेव्ही तयार केली आणि बनवते छान. स्वयंपाकाचं काय व्हिडिओ येतच नाही आपला, पण आता आहे ना रानातली कामं पण चालू झाल्या. तर आता काय माहिती परत मी दाखवते का नाही रानातलं. नाही तर टाकलाय आज व्हिडिओ, रानातलेच आल्यात आज व्हिडिओ. तर मग एकदा व्हिडिओ करायला लागले की मग असे लहर येते, लहर व्हिडिओची. मग असं वाटतं कवर पण बनवतच राहावं, आणि नाही तर मग बनवतच नाही, असं होतंय ते. तर चला आता मस्तपैकी झणझणीत अशी भाजी बनवलेली आहे. घरचा मसाला आहे बरं का. सगळं घरचं, आयचं काय नाही टाकलेलं. लाल तिखट पण मी घरीच बनवते, हळदी पण मी घरीच तयार करत असते. तर चांगलं हे ना, कारण मी काय मसाला माहिती का काय एवढा मी हे करायला लागली. आपण आहे ना
कच्चाच वाटला होता. ते कच्चा वाटल्यामुळे ना चांगली ग्रेव्ही तयार करावी लागते बघा. आता जवळ हे चांगली हे होत नाही ना, तेल सोडत नाही ना तवर. आता तेल सोडल्याच्या नंतरच टाकणार आहे बघा. आलू गोबी पण हाय बनवलेली सकाळची. बिचारी गरीबवाणी पडली ती पण गरीब बागात झाली ती. आता तिला उद्या पुरवठ्यामध्ये सकाळ सकाळ त्याचे पुरवठे बनवत असते. पुरवठे बनवते ना आलू गोबीचे पुरवठा. खाऊ का ना उद्या सकाळ त्याचे पुरवठे. आणि आता कारण आत्ताच खाऊन घ्यायचे अंडी, कारण उद्या सोमवार आहे. उद्या सोमवार आहे आणि काल होती हनुमान जयंती. काल आमच्या लोणीचा उरूस होता बघा. आणि आज आहे हगामा. तर आषाढ महिन्यात आहे ना, आषाढ महिन्यामध्ये हनुमान जयंतीला लोणी काळभोरचा उरूस असते, जत्रा. आणि काल हनुमान जयंती होती. तर आहे ना हनुमान जयंतीची काय मी व्हिडिओ पण नाही केला आणि काय सांगितलं पण नाही. पण हनुमान जयंतीच्या तुम्हाला माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं का. काल आमच्या गावचा उरूस होता, लोणीचा उरूस होता. तर चला आता मस्त झालेलं आहे का. आता टाकते थोडंसं पाणी याच्यात. लय नको करून आले तरी थोडीच तरी बाप ना. कोथिंबीर नाही काय नाही आपल्याकडं. बिना कोथिंबीरीच्या भाज्या असतात. आपण भाज्याला एवढी चव असते छानपैकी. तर चला ह्या का मस्तपैकी अंड्याचं कालवण लागलेलं आहे व्हायला. तर तुम्हाला दाखवते मी किती आणलं ते गोळा करून. ओंब्या म्हणते त्याला, ओंब्या. सुरेखा ताईने सांगितलं ना मला. सुरेखा ताईचा म्हणजे रिप्लाय पण नाही दिलेला अजून बरं का. रिप्लाय पण नाही दिला सुरेखा ताईचा, कारण मी बघितलं होतं सुरेखा ताईचं कमेंट आलेलं आहे. त्याला ओंब्या म्हणतात ताई. सुरेखा ताई त्याला ओंब्या म्हणतात बरं का. माझ्या लक्षात नव्हतं. इकडे हरियाणामध्ये काय म्हणतात माहिती का, त्याला बाल म्हणतात. चाल बाल चुगन चाल लांगे असं म्हणतात. तर ते बालच आलं माझ्या लक्षात. हे का ते आणलंय हे का केवढं मोठं गोठवडं आणले बांधून. आता हे आहे ना उद्या परत जायचं घेऊन. आता उद्या एकटीचे म्हटलं काय माहिती पोतं घेऊन जाते का गमीला घेऊन जाते मोठा. तर एवढं आणलं बघा. हाय का इथं ह्या कोपऱ्यात आहे ना, इथं ह्या कोपऱ्यामध्ये असे टाकणार आहे मी. एवढं चांगलं होईल एवढं. आता हे कोपरा खाली आहे ना, तर एवढं तर करणार बघा एवढं. आणि त्याच्यानंतर मग कुटाय सुरुवात. मग त्याचं कुटून आहे ना चांगलं 50-60 किलो गहू निघतील बघा. आता ह्यात कमीत कमी जरी म्हणलं ना तुम्ही, ह्याच्यात 15 किलो गहू कुठं नाही गेला. जर कुटलं ना आपण, कुटलं ना असं कुटल्याच्या नंतर कुटायची थापी असते त्याची, कशाने पण कुटा. तर ते कुटलं ना 15 किलो गहू कुठं नाही गेलं बघा. तर आपण आज काम हे केलंय बघा रानातलं. कमीत कमी 15 किलो गहू. चांगलं केलं का नाही, चांगलं केलं ना. 15 किलो कुठे नाही गेले. आणि आज तर सुरुवात केली, आज पण सुरुवात केली. आता रोजच्या रोज जाणार. आता उद्यापासून तर काय रोहनचं तर दिवस पाळी, ऋषीची रात्र पाळी आहे. तर चला आता मी एकटीच रानात. जर रानातली केला तर करेल बरं का, थोडासा करेल, एखादा व्हिडिओ करेल मी रानातला पण. तर चला. आणि तिथून येऊन परत मग स्वयंपाक ते लई म्हणजे लई होत आहे, कामाचं लई प्रेशर येतं. पण करावंच लागते. आता जवळ सुना आपल्या येत नाहीत तवर येत ना. सुना आल्याच्या नंतर मग काय मग तर काही टेन्शनच नाही. मग तर रोज आहे ते जेवण तुम्हाला दाखवत,
म्हणून बघा आपल्याला आयतं जेवण मिळायला लागले. अहो 4 दिवस का मिळाना, हा 5व्या दिवशी लात का पडाना, पण 4 दिवस सुखाचे तर खाऊ त्यांच्या सुनांच्या हातचं, हाय का नाही. तर चला आता सुना आल्याच्या नंतर सुनांचं बघता येईल, हे का नाही. मी काय त्याला ती पडेल एक रूम लय बांधल्यात. स्वयंपाक भाजी लागली व्हायला. रूम लय बांधलेले आहेत आपले, 2-4 रूम बांधलेत बघा. 2-3 बाथरूम केल्यात. टेन्शन नाही. एखाद्याचं लेकरू आपल्या घरात यायचं म्हणल्यावर, हाय का नाही. तर त्यांना सुख सुविधा सगळी पाहिजे की. हा आता आपले दिवस तर निघलं, आपले दिवस तर दुःखातच निघलं, पण सुनांना नाही दुःख द्यायचं. त्यांना त्यांच्यासाठी सगळं केलंय. हा स्वयंपाक चाललाय बरं का माझा, हे का भाजी बनवायला लागली दिसते ना. भाजी चाललंय बनवायचं आणि तुमच्या संग गप्पा पण चालल्यात. आणि पोरं सुखी तर आपण सुखी, हाय का नाही. हा चला चला तर कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा बरं का. जेवताना थोडस हा थांबा का रेशो. हा काय नाही रेशो तोंड कसं झालंय. त्या का मस्त आंघोळ केली. ते म्हणते आंघोळ केली, ते काय ते रानातून आल्यामुळं आंघोळ केली ना. तर ते म्हणते मम्मी मी आंघोळ केली, मला दाखव. कारण रानात गेलता ना, लय काळा तोंड झालं तरी लय विचित्र. आता कसं आहे, आता पण तसं आता लय फ्रेश. आता कुणाला विचारतो तू, एवढी फॅमिलीला विचार. नाही तुला विचारतो, मला विचारतं वय. आता छान आहे, आता फ्रेश आहे. हा चाललंय मस्त जेवण. काय देऊ, नमक देऊ ना. कम हा नमक कमीच टाकले, पण मी शिजवताना पण टाकलो तरी त्याच्यामुळं. हा चला आता व्हिडिओ पण मी करते. मस्त बनली एकदम एकदम छान, एकदम छान बनली आहे. चाललंय त्याचं पण जेवण. हे काय भाजी छान झाली आहे ना, एकदम मस्त झाली. चाललंय जेवण पोरांचं. या तुम्ही पण जेवायला, कारण मी काय अजून वाढून घेतलेलं नाहीये. मी पण घेणार आहे, पण जरा आता मी रिलॅक्स होणार आहे थोडीशी. कारण आहे ना गाई मध्ये रानात येऊन पळत स्वयंपाक ते लय असतंय. देवाची देवाबत्ती पण झालेली आहे आपली, हे बघा. पण आज काय मंदिरामध्ये साखर ठेवलेली आहे, शेंगदाणे ठेवलेत का रे. साखर आहे ना, साखर आहे, फक्त साखर ठेवली आहे बघा. मंदिराचं पण गेलेलं आहे त्याने ज्योतबत्ती. ऋषीने केलंय. रोहन तर आज काय रोहनच आहे. तोंड तर कसं झालंय रोहनचं. नाही छान आहे तसं. हे बारकाय बर का, हे बारकाय आणि हे मोठा आहे बघा ऋषी. हाय ना ऋषू. हा तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी. भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये, आहे का नाही. बाय करते. बाय बाय. आणि या तुम्ही सुद्धा जेवायला. बघा मी पण थांबलेली अजून जेवायची. हा या सगळ्यांनी जेवायला.